हे जड शरीर आहे, त्याच्या आतमध्ये एक सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धी विचारांचा अहंकारच. त्याच्या आतमध्ये कारण देह आहे, त्याच्या आतमध्ये महाकारण देह, त्याच्या पलीकडे तुम्ही बसलेत जो सगळ्या घटनेचा साक्षीदार आहे. ना तुम्हाला पाप लागणार आहे, तुम्हाला पुण्य, ना कुठला शाप तुम्हाला लागतोय, ना कुठलं वरदान तुम्हाला लागतंय. तुम्ही मुक्त आहात, तुम्ही प्रचंड शक्तिशाली आहात. ही जाणीव समजून घ्या. ही नदी आणि ह्या लाटा वेगळ्या नाहीत, ब्रह्म आणि माया वेगळे नाहीये. जेव्हा ब्रह्म व्यक्त होतो त्याची जाणीव त्याला होते, त्याला व्यक्त होण्याची जाणीव होते, ती जाणीव म्हणजे माया. विसरलोय आपण, झोपलोय आपण, निद्रा अवस्थेत आहे आपण. जागे व्हा. कृष्ण जागा झाला, बुद्ध जागा झाला, कबीर जागा झाला, महाराज तुकाराम महाराज जागे झाले. आपण जागे व्हा. ते होऊन गेले, त्यांना फॉलो नाही करायचं आपल्याला. स्वतःचं अस्तित्व स्वतः. पैशाच्या, संपत्तीच्या, पद प्रतिष्ठेच्या माग धावू नका. ते बाय डिफॉल्ट तुम्हाला भेटणार आहे, प्रचंड भेटणार आहे. स्वतःचं आत्मस्वरूप ओळखा. मित्रांनो, ब्रह्म माया अध्यात्म वेगळा विषय नाहीये. जेव्हा तुम्ही श्वास घेतला पहिला, त्या श्वासापासून सुरू झालेला हा प्रवास आहे. शोधायचं नाहीये बाहेर, काहीच नाहीये. बाहेर शोधला तर संपला विषय.